केलं ते जरा जाणून घ्यायचं होतं बस. कसं केलं प्रपोज? कसं आहे शिवा, पूर्वी आहे ना हल्लीसारखं नव्हतं. कुणी आवडलं की लगेच प्रपोज केलं. धीर एकवटून कोणी बघत नाही ना, कोणी ऐकत नाही ना, हे बघून हे चेक करूनच आम्हाला प्रपोज करायला लागायचं. हल्ली काय ना, लोक ऑनलाईन पण प्रेम व्यक्त करतात आणि प्रेमात पडतात. आमच्या वेळी प्रपोज करण्याची आणि प्रेम व्यक्त करण्याची स्टाईल वेगळी होती. तुला सांगतो शिवा, विजयालक्ष्मी एकदा देवळात गेली आणि मी तिच्याबरोबर तिची मैत्रीणही होती. मी तिला तिथेच गाठलं. धीर एकवटून तिच्या केसात अबोली फुलांचा गजरा माळून देवासमोर म्हटलं, विजयालक्ष्मी, तू मला आवडतेस. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज देवाच्या साक्षीने सांगतो, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. असं म्हटल्यावर आहे ना, ती हसली. मी मनात म्हटलं, फाशी म्हणजे फाशी. आणि त्या देवळातूनच खरी लव्ह स्टोरीला आमची सुरुवात झाली. अयो काय हे, काय बोलताय तुम्ही पोरांच्या समोर? हा, काय झालं? खरं तेच बोलतोय, घडलं तेच बोलतोय. आता गप्प बसून जेवा बघू. पुरे झाल्या तुमच्या जुन्या प्रेमाच्या गोष्टी. विजयालक्ष्मी, प्रेम कधी जुनं होत नसतं. ते रोज आपल्या माणसात नव्याने उलगत जातं. हो, माहीत असतं. जेवा आता तुम्ही. माझे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी आहात तुम्ही. शक्ती, काय रे, काय झालं? अरे शिवा, काय नाही ते जरा मगच घशात राहिलो होतं. अरे काय, लक्ष कुठे आहे तुझं? नीट जेवणावर लक्ष ठेव. पुन्हा ठसका लागेल ना. असं सारखं सारखं ठसका लागणं चांगलं नसतं. देवळात प्रपोज, ही तर देवाला मानत नाही, देवळात जात नाही. मग मी माझ्या प्रेमाची कबुली कशी देऊ? दुसरी ट्रिक, दुसरा काहीतरी मार्ग बघावा लागेल.